राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून चूक केली असं छगन भुजबळ यांनी म्हटले। टीव्ही 9च्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर वक्तव्य केलं। तर 93 साली भुजबळ 18 आमदार घेऊन कशासाठी बाहेर पडले असा सवाल प्रकाश महाजन यांनी केलाय। बाळासाहेबांना अटक कुणी केली हे भुजबळ विसरले का असा सवालही महाजन यांनी केला आहे। भुजबळ राज ठाकरे यांच्या विरोधातील षडयंत्राचा भाग होते अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे। रक्ताचं तुमचं नातं आहे। आमचे तर मतभेद झाले मंडल आयोगावरून किंवा कशावरून। तुमचं काय, तुमचे मतभेद कशावर झाले, का झाले तुमचे मतभेद? आणि ते मतभेद झाले तरी तुम्ही हे लक्षात घ्यायचं होतं की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे। त्यावेळेला सुद्धा असं दुसरं काही नव्हतंच ना। मग तुम्ही बाजूला पडण्याचं कारण काय, काय मागणी होती तुमची, सांगा ना लोकांना। राज ठाकरेंनी मनसे काढून चूक केली असं तुम्ही म्हणताय? मनसे काढून शिवसेना सोडून, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी साहजिकच मग एकमेकावर टीका टिप्पणी झाली ना। 93 साली भुजबळ स्वतः 18 आमदार घेऊन बाहेर पडले। कशामुळे पडले? ते म्हणतात मंडल आयोगामुळे बाहेर पडले। हे सगळं खोटं आहे। मनोहर जोशीला विरोधी पक्ष नेता केलं या रागापोटी ते बाहेर पडले। बाळासाहेबाच्या वयाचा मुलाजा न ठेवतात त्यांना अटक कोणी केली? भुजबळने केली। हे भुजबळ विसरलेत काय? राज ठाकरे तर सांगून बाहेर पडले। राज ठाकरेंनी पक्ष फोडला नाही, काही नाही। प्रत्येकाला आपली वैयक्तिक प्रगती करण्याचा अधिकार आहे। ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांनी शिवसेना सोडली त्यावेळेला त्यांचं पहिलं वाक्य होतं, भाषणाची सुरुवातच ही होती की माझा वाद हा विठ्ठलाबरोबर नाही तर आजूबाजूच्या बडव्यांबरोबर आहे। यांच्या आजूबाजूला जे बडवे होते त्यांनी जे राजसाहेबांच्या विरोधात षडयंत्र रचलं, भुजबळ साहेब स्वतः त्या षडयंत्राचा एक व्यापक भाग होते। हे कदाचित भुजबळ साहेब विसरले असतील, पण ते होते भाग हे त्यांनाही माहिती आहे। त्यामुळे राजसाहेबांनी का सोडली आता हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं भुजबळ साहेबांनी बोलू नयेत। मग आम्ही जर सगळं त्यावेळेला काय घडलं हे सांगितलं, भुजबळ साहेबांना अडचणीत येईल।